अवघड आहे बाबा लईच. फोन बी नाही त्याच्याकडे, फोन लावा म्हणलं तर. काय चाललंय मग? काय चाललंय? काय लग्नाचा वाढदिवस आहे तर वाट बघत बसलोय बायकोची. बायकोने आणखीन काय आवरलंच नाही. हा ना, आता बसलोय वाट बघत जेवायली वडाच्या झाडाखाली. हा, हे काय वडा झाड काय बायकोच्या ह्या घोळामध्ये मला झाड बी कळा नाही नेमकं वडाचं आहे का पिपळाचं आहे. हे काय पागल व्हायचं काम आहे बाबा बायकोच्या नादाने. आता लग्नाचा वाढदिवस आहे, ते लग्नाचा वाढदिवस करू का वडाचं झाड बघत आहे. झाड लक्षच नाही गेलं माझं. बघतोय फोनच नाही तिच्याकडे, फोनच लावतोय तर लागावी नाही फोन. काय आता काय माहिती, बघतो वाट. तुम्ही दर्शनाला आलते काय? बरोबर. राम राम साहेब, काय चाललंय? बरं, तुम्ही दर्शनाला आले काय? मी बसलोय 2 तास झालं ना, 2 तास झालं बसलोय. आता काय येत नुसती निघलेच म्हणते. आणखीन स्वयंपाक करीत होते तेव्हा म्हणले स्वयंपाक उरकालाय. आणखीन स्वयंपाक चालू आहे का काय नेमकं मिळा का नाही? अहो तुम्ही काय करता तिथं? अरे किती वेळ झाला इथं वड्या झाडाखाली बसलोय. वडाचं झाड आहे, पिंपळाचं आहे. मला वडाच्या झाडाखाली पाठवलं आणि तुम्ही पिंपळाच्या झाडाखाली काय करता? अरे काय मला तुझ्या वाढदिवसामुळे आपल्या. मग आता तुम्ही मला सांगा, मी 2 तास झाले या झाडाखाली बसलोय आणि 2 तास तुम्ही तिला काय सांगितलं वडाच्या झाडाखाली जा म्हणून? हा, तुम्ही इथं पिंपळाच्या झाडाखाली येऊन बसला. झाड कायला बघतोय मी? झाड म्हणलं झाडाखाली जाऊन बसलो मी निवांत. अहो इथं बायकोकडे बघायला वेळ नाही तर झाडाकडे मी केव्हा बघायचो बरं मातोश्री? मला काय माहिती. बसलो आपलं टाइमपास करीत फोटो बघत. तुमचं असं सदा न कदा असंच असतंय. बसा ना का हो? कशाला तुम्हाला? यार बस की त्याला बाया माणसाला भेटले की. बघा मी तुला नीट सांगते, रोज उठून आहे का नाही तुझ्या माग स्वयंपाक करा, पाणी करा, धुणं धुवा, हे करा. तू लागते का त्याच्या माग एवढं? नुसती सेवा करत मरायला. तुझं वय काय? तुमचं 22वा वाढदिवस चालू आहे तरी तुला त्यांनी साडी तरी घ्यायला नेले नाही ना? घेतली का साडी एखादी सकाळपासून? म्हणलाय का चल बिल? मला काय भांडणं नाही लावायचे, मी कुणात भांडणं लावत नाही. काय ह्याच्यामुळे शिकवत असते. माझी फ्रेंड जरा थोडस धाकात ठेवत जा. धाकात ठेवायचं नवऱ्याला. मित्र असन कशाचा मित्र? तू बाई तू साधीच्या साधीच राहिली, तुला कळत नाही. तू लई साधी आहे ग बाई, लई साधी आहे ग. पण मी म्हणते ना त्याच्या असं ना एकदम त्याच्या मनात आहे ना लई. त्यांनी मला सांगितलं होतं ना माझ्या बायकोचं माझं काहीच पटत नाही म्हणून. हाय का? मला काय भांडणं नाही लावायची. नाही मी काय भांडणं लावलं का तुमच्या दोघात कधी? नाही ना लावले. मी चांगलं सांगते बाई, तुझ्या आईसारखी मी चांगलं सांगते तुला. तू नादी लागू नको त्याच्या. आपलं आपलं स्वतःच बघ, स्वतःसाठी नीट जग, स्वतःच बघत जा. अजिबात त्याला ना असं काडीची किंमत देऊ नको, कसलीच किंमत देऊ नको. काय भांडणं लावायचे का? नाही मी कधी भांडणं लावलं का? असं आहे का? भांडणं लावलं का तुमच्यात? मी कधी भांडणं लावत नाही. पण तिने एवढं तुमच्या घराने केले. मला साडी नाही आणली. पाटील मला सांगा, तुम्ही आपण कधी बायकोची घराने केली कोणापाशी? तुम्ही काय मोकळ सुरू तुला नाही काय नाही कधी असं आवाज बी नाही केला. पण ह्यांना माहित नाही होय. तुम्हाला तेच सांगते, घराने केले एवढे घराने केले. आपण तुमच्या पैसे करा, घरातल्या घरात लोकांपाशी कमवून करायला लागले. लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून मला म्हणली तुम्ही असं वाढदिवस करीत बसा नाही का? त्याच्यामुळे ती घराने काय वाढदिवस 2 तास झाले नाही झाडाखाली बसलोय मी. यांनी सांगितल्यामुळे मला मळ लागला. खाली बसलो तुमचं एवढं वाईट वाटतं ना, मग मला लई वाईट वाटतं माहिती का? तुमच्या मनात काही नसतं. नाही आता ते तुमचं हे करते ना, माझा नवरा असलाच आहे, माझा नवरा तसलाच आहे, माझा नवरा कळतच नाही. माझ्या नवऱ्याला अक्कल नाही म्हणतात की तुम्ही? अक्कल नाही काय काय काय? माझ्या नवऱ्याला अक्कल नाही असं म्हणते. अक्कल नाही म्हणजे काय नेमकं? मग मला म्हणली का? तुम्हाला म्हणली ती माझ्या नवऱ्याला अक्कल नाही. माझा लई जीव तुटला. वाढदिवस कॅन्सल. आता मी लग्नाचा वाढदिवस बी करणार नाही काय नाही. आता मी तिला बघतो. काय मकर बसलो 2 तास झालं. मकर बसलो वाट बघत बसा, खर्च करा, हे करा. ती अक्षरशः मला म्हणली माझ्या नवऱ्याला अक्कल नाही माहिती का? मी कधी भांडणं लावते का तुमच्या? भाऊ तुला पार्टी संध्याकाळी देतो मी. आजवर गावात केलं काय? लय जण तरी बोलले. अरे कुठं काही सांगितलं नाही ना माझ्याबद्दल? तुम्हाला काय सांगणार तुमच्या विषयी? अरे यार कोणीतरी बिना इंजिनच पळतंय म्हणले कोणीतरी. अरे इंजिन
काय म्हणजे मी त्यांना म्हणलं असं काय काम असतं बारीक आहे, असं असतं. इकडं काय काय मला जरा बघावंच लागेल. कॅमेरा घेऊन फिरत होतो, कुणाचा फोटो काढतो तेच कळत नाही. नाही, बघावं लागेल. दिवसभर मोबाईलमध्ये असतं. तुम्ही आपल्याला गरीब आहे हो सोनू, आणि तुम्हाला कळतच नाही, काहीच कळत नाही. मी मातोश्री 2 तास झाले इथं बसलोय. म्हणलं आता इथं काय करावं माहितीये का, आपलं बसावं, थोडं दर्शन करावं. आणि आता आमच्या मातोश्री जे आहेत समजा संगीत, म्हणलं त्यांच्याकडे जाऊन कसं आहे तुम्हाला सांगतो. त्यांच्याकडे जाऊन म्हणलं आपलं 2 घास खावा, फुकट हिला पार्टी दिली म्हणून सांगावं. हा आलं का लक्षात? त्यांनी स्वयंपाक केलाय. आता हिला जर मग म्हणलं हिला पुन्हा घेऊन जा हॉटेलमध्ये, जीव घाला, साडी घ्या, हे घ्या म्हणलं तर खर्च होईल ना. हा, मग काय कमी खर्च करून परत एवढा खर्च करून पण तिला त्याची कदरच इथं नाही. बोलतो तू, तिथं गेल्यावर काही बोलत नाही. तिच्या समोर काय होते, तिच्या समोर गेलं का लट कापत नाही, आहे. नाही. एवढी घाबरती तुम्हाला? मी घाबरतोय. तुम्ही घाबरत तुम्ही घाबरता. हा त्या काय म्हणल्या, मी आवाज केला एवढं धाकत घराच्या बाहेर येत नाही, कुत्र मी नवरा बाहेर आला. असं बोलू का? नवरा असं काही खरं नाही हो तुमचं, काय खरं नाही काही. आणि तुम्ही काय कुत्र्याची लाड जास्त झाली रो घरामध्ये असं. राहायला तरी म्हणलं हे कुत्रेलाच का मग हे करते, नवरा राहिला बाजूला आणि कुत्र्याला खाऊ घालते. मला खाऊ घालीत नाही साधं ही. काय ते काय तुमचं नाव संतोष भाऊ म्हणून नाही, ते काय कुत्र्याचे मालक आहेत म्हणून ओळखते. काय बाई, झाली तुम्हाला सांगतो रो, तरी म्हणलं बायकोला बाहेर काढीत जाऊ नका जास्त, लोकांपासून उभं काय बाई, माझ्या मनात लय तुटलं होतं म्हणून तुम्हाला सांगितलं बरं का संतोष बाई. मला लय टेन्शन आलं कडे. तुम्ही वाढदिवसाचं घेऊन बसलात, पण मला माहितीये तुमच्या मागे लय किरकिर आहे, लय. आजचा दिवस लय स्वप्न बघितले होते म्या, पण मला माहित नव्हतं. जाऊ दे बाई, आपण काय कोणाच भांडणार मला नाही. एनर्जीची गरज आहे, आपण जाऊ. हा ना, जाऊ संध्याकाळी जाऊ. चला बाई, आता आहे नाही का मी पण लय वेळ झाला आता थांबले. लय बोल झालं. लक्ष तुम्ही अजिबात कसलं काय तिच्या नादी लागू नका. नाही लक्ष देत होतो, लक्ष द्यावंच लागेल आता, कारण ते लय डोक्यावर लाड बसली. केलं ना तुम्ही म्हणून डोक्यावर बसली ती. लय लाड नाही स्वतःला माहित होतं. लय काम पडले बाई मला पण. जल्लोषच करू आज संध्याकाळी. आणि ऐका, बायकोला सांगू नका आम्ही दोघं इकडे गेलो म्हणून. नाही हा. नाही सांगत. तुम्ही जा. ते काय अजिबात सांगत नाही. कुठे गेली बाई? अगं बाई, मी तुला शोधत होते ना, कुठे गेली तू? इथंच होते. अगं तुला मी सांगते ना, एवढे गाराने केलेत तुझ्या नवऱ्याने, एवढे गाराने केलेत. अगो मी तुला काय सांगितलं म्हणून अजिबात सांगतो मी भांडण लावते. नाही कधी भांडण कधीच लावित नाही, कधी नाही बाई. बस मला लय तुझं ना टेन्शन आलं बाई. उगा सकाळपासून बघते ना तू, भांडे घास, धुणं धु, स्वयंपाक कर, सगळं करत असते तू, म्हणून माझा जीव तुटला बरं. आणि त्याने बघ ना, तुला वडाच्या झाडाखाली बोलवलं आणि पिंपळाच्या झाड नक्की दुसऱ्या पुरला बोलवलं असेल. तसंच असं ना, आता बघावंच लागेल. बघ ना, म्हणजे तू तिकडे गुतलेली आणि हा इकडे रिकामा. जाऊन बघावं लागेल, मोबाईल बघावं लागेल. मी सांगितलं म्हणून सांगू नको. नाही मी आपलं भांडण लावत नाही कुणातच. मी भांडण लावते कधी? नाही ना, कधीच लावत नाही. चल बाई, लय वेळ झाले ग आता. उगा तू भेटली म्हणून ग बाई, नाहीतर काय आपण कुणाच्या मध्ये आधी पडत जाते. मी कुणाचं काय इकडे तिकडे करत नाही. सांगू नको मी सांगितलं म्हणून काही. हा, मी काय भांडण लावत नाही. आजी रेडी का? कुठं राहतात तुम्ही? गप्पा माहित बसल्या इकडून येतो म्हणजे मला बसता येईल. बघा ना, माझ्या नवऱ्याने इथं बसवलंय आणि मग गेले तर कशाची येते तर. इथं बसली की मला लावलं तिकडे, ही इकडे बसली. बसा तुम्ही, येतो मी. थांब ना, नाही मी दाखी तू हिला मी आता. मी येतो. अरे तू ऐका, तूच म्हणला मला असं बनती तसं म्हणते. बोला तुम्ही, बोला. तो आलो मी. ऐ काय म्हणते आहे पैसे तू? काय म्हणले? काय कुत्र्याचा बाप आहे, कुठं नवरा काही काय कधी म्हणले? मग कधी म्हणले? वाढदिवस करायचा नाही तुला आपला? आणि तुम्हाला करायचं नाही? मग काय म्हणते तुला कशी आणले मला पिंपळा वडाच्या झाडाखाली जमाले, स्वतः पिंपळा झाडाखाली बसले. 2 तासाने बसलो. हे मला म्हणजे वाढ झाली. तुम्ही मला सांगितलं नाही तिथं जायचं, तुम्ही इथं कशा आले? आजी म्हणते तिकडे तू म्हणजे वाढ झाली. तुम्ही पिंपळा झाडाखाली बसला तर. आणि तुला काय 2 तास लागले का मेकअप ह्याला आणि त्याला? अहो, मी वडाच्या झाडाखाली गेले, तुम्ही इथं काय करीत होता? आम्ही बसलो होतो आपलं निवांत. निवांत काय? इथं कोण होतं बघा? इथं कुठं कोण होतं? इथं असं बसलो होतो आपला कोणी सेल्फी काढून निवांत. मला बायकोचा फोटो. मला सांगितलं ना त्या ताईने. कोणत्या ताईने सांगितलं? मग दुसरीने सांगितलं की असे म्हणते तर. अरे कोणाला काय म्हणलं नाही. म्हणले त्याशिवाय बाई होते का? बरं तुला वाढदिवस करायचा नाही? नाही करायचं नाही. नाही तर तिकडे मला नाही करायचं. जाऊ तिकडे, चल मी मग. जा जा. नाही बाई, छान होती सगळं. चल ना. चल चल ऐका चल 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 ऐका चल. नाही की तुम्ही. अरे चल ना, तुला कोणी सांग मला. तू माझी बिल माझ्या पंचायत मध्ये मला सांग. डोक्याला बसव ना. हा हा. काय साठला मामा केवढ्याला दिलं मामा केवढ्याला किती कुठे या 150 रुपये अरे बापरे बहुत नको
अगो बाई ही जोडी इथं बी दिसायला लागली. चला आता मजाच करते जरा. अच्छा. काय बाबा कस काय भांडण लागले अहो भांडणाचं जाऊ द्या. भांडणाचं काही नसतं तसं. काय म्हणून काय म्हणलेलं बा काय घेतली घेऊ म्हणलं शॉपिंगला आणलंय ना इथं. हो का साडी घ्यायची होती ना ती पण घ्यायची का? साडी नाही हो हे काय तरी हे काय घ्या म्हणलं घरी होईल ना. नाही घेऊत ना. हा साडी पण घेऊ. अरे काय साडी बर बर बर. त्यांच्या भांडण आवते तुम्ही सोडलं हे बघ हे बघ नाही ना बाई किती छान आहे तू. ऐका तुम्ही कशाला साडीचं कार्ड हो आज घेऊन द्यायची त्याला काय मी येईल तुमच्यासोबत. तुमची चॉईस मला माहिती मी येते. माठ वगैरे काय नाही घ्यायचा का? नाही साडी घ्यायची का? माठ पण घे मग साडी पण घेऊ. बघ ना किती छान छान. अरे दोन्ही पाहिजे माठ किंवा साडी. माठ काय करायचं मग साडी घेतो. साडी हा मग साडी हा चला मग चल मला माहिती. तुम्ही यायला होतो आता हा मी पण येते. मला चल लवकर इथंच भांडणं पहा रोड पासून भांडणं करीत आली माझ्या साडी घ्यायची म्हणलं चल द्वारकादास मध्ये जाऊ मग साडी घ्यायला. बघ बर किती मोठं दुकान आहे बघा. दाखव काका साड्या नवीन मध्ये का बघी बरं किती खास आहे. तिथं पुढे बघू तिथं तिथं दाखवा बरं एक मिनिट. भारी घ्या ना. बघा इथं बी पोहोचले आलात काय भांडण लावायला इथं बी. मला माहित होतं तुम्ही इथं येणार आहेत म्हणून. घेऊन आलात आता इथं द्वारकादास मध्ये चला म्हणजे साडी घ्यायला. मला माहित होतं तुम्ही इथंच येणार आहेत. बघू 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 कशा घ्यायला लागला. नाही बघतो बघतो तुम्ही बघा ना आम्ही बघतो दौरा बघते मला कलरचं जरा जास्त कळतं ना. दाखवा एक भारी भारी साड्या दाखवा जरा यांना. भारी भारी माझीच भारी व्हायची पुन्हा. किती छान साड्या आहेत. साडी मला नाही घालायची हिला घालायची साडी घेऊ द्या. मग मी तिला सांगते ना कशी पाहिजे आहे ना आपल्याला. भारी पाहिजे ना बघ. तू ऐकायचं भारी पाहिजे म्हणून ना माझी दिवाळ आपण सारखं घेत नाही. भारी हा दाखवा जरा सुंदर साडी. अजून भारी पाहिजे. अजून ही चांगली काय झालं तुम्हाला नाही कलर कळत कलरचं. तिला जास्त कळतं जरा. जिथं तिथं समोरची ती बाबा किती छान. कालच भांडण लावली तुला काय म्हणलं, तुला लग्नात ते जायचं ना तशी घ्या. एकदा भांडण झाले ना मिटवायचे तसे हलके नाही मिटवायचे. जरा भारी मधले घ्यायचे. कितीची हवी? 3000 साडी भारी आहे पण पैसे तसेच आहेत. साडी भारी आहे. मला वाटलं तुम्ही अजून भारीची मागणार आहेत. आता 3000 कितीच्या? अहो एवढी भारी नका तुम्ही तिकडे बघा आम्ही बघतो आमचा बायको. ये बरं इकडे. आता थांब का मला इकडे आपण इकडे बघू वाटलं. मी एकदम बघते ना. तुम्ही इथं मागायची साडी काढायला लागला कसं व्हायचं? 3000 ची तर आहे. दर मध्ये स्वस्त आहे सध्या सेल आहे. नका टेन्शन घेऊ. अजून दाखवा ना. मग द्वारकादासचं नाव ऐकून आम्ही आलो ना. अजून दाखवा बरं जरा. चल चल दाखव तुला. अहो, कुठं? हा कुठं तू इकडे अजून इकडे जरा. आहेत ना. इकडे ते लग्नात वगैरे लग्नात तुला लग्नात अजून भारी मध्ये चल चल चल. तुला अजून भारी तिला अजून भारी ना. चल चल चल. अजून भारी मध्ये दाखव तुला. अहो बाई लोक तुला स्टाईल साडे. तिकडे तरी भारी भारी अजून. बापरे किती छान साडे. भारी येतो. हा चल चल अजून तिकडे भारी साडे. अजून भारीच्या दाखव. नाही एवढी भारी अहो बाई अरे आई बघा ती भारी दिसती. बघ बरं कशी आहे साडी. चांगला कलर आहे गं. आधी सुंदर साडी बघा ही. साडी सोडून मी पण म्हणतो तुला. चल चल करून चल. बघ बरं अजून जरा साड्या. आता एकदम भारीची घ्यायची. भारी भेटायच्यात ना. हो पाहिजे मग एकदम चांगली बघ. अच्छा ही कितीला? 2400 आहे 1200 रुपये 50% डिस्काउंट आहे. द्वारकादास मध्ये सध्या डिस्काउंट आहे. हा डिस्काउंट आहे ना बरोबर. 50% डिस्काउंट आहे. हो ही अच्छा चांगली मी काय म्हणते एक घेण्यापेक्षा 5 घेऊन ठेवू एकदाच. काय हे नंतर वाढ करू. अहो त्याच घेऊन ठेवायचे आता. ठीक आहे. बघ बरं. 1400 रुपये. ही चांगली छान आहे. तू साची घेऊन पाहिजे. हा नाही नाही एकच साडी बघ काय पडतं तुला समोर समोर एक मिनिट मध्ये बसला नाही. याची एरवी जास्त 1400 रुपये. मग पुन्हा घेऊ ना तू त्यांचं काय ऐकत तू यांना काय ते त्याला भारी साडी वापरतात त्या. आता सेल म्हणलं तुला इकडे वापरलं. तुला इकडे आणलं दुकानदार घेऊन आली पुन्हा. आता फोन केला काय त्यांना? मला माहित होतं तुम्ही इथेच येणार आहेत म्हणून. मला काय माहिती का मी आली बघत बघत साड्या. मी पण भांडण लावते का तुमच्यात? मी आपलं कुणाचं भांडण लावते. मी माझं सोबत नाही भांडण लावत. बघ बाई हे पर्यंत काय फाडत आणलं काय अजून कांजीवरम माहिती ना. कांजीवरम मसाला आहे का? कांजीवरम दाखव. कांजीवरम तरी बघू जरा आपण. छान साडी बघूया बरं. चांगलं 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 चांगलं. बस इथे. कांजीवरम अशी पाहिजे का? कुठे गेली बाई? लोकांचं आहे ना तुम्हाला भेटावं जाऊ ना. घेतल्या साड्या भांडण भेटले का भेटू द्या मला परत कधी. मला कधी भेटले ना भांडण लावते ना अजिबात सोडतच नाही. भांडण लावते कशी आता परत भेटले ना मग तर असे भांडणं लावते ना. हे भांडणं लावते ना कुठं भेटते सोडतच नाही. गेले चल 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 घे साड्या पटकन घे चल. इकडे 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 बघ.
दाखवा बरं आता आमच्या आपल्याला साड्या चांगल्या दाखवा. हे बघा आता तुम्ही गेला होता ना. नव्हते गेले मी इथंच होते बघायचं होतं तुम्ही कुठे लागतात ते नाही पाहिलं आम्ही होतं. तुम्हाला बघायला खाली गेलतो. असं का हो. जाऊ दे आता घ्या साड्या. बरं घे का बाई चार ना हा. अरे काय मात्र काय हा. छान झालं? अजून का? हो. झाल्या बाई आता तुला साड्या हो, चला. आता नाही का आलं का? चला. मिटलं का भांडणं? हो मिटले भांडणं मिटवायचं एकमेव दुकान द्वारकादास श्यामकुमार होलसेल साडी डेपो बीड. सेलचा फायदा झाला की नाही मॅडम? झालं ना हो, किती छान साड्या आहेत तुमच्याकडे एकदम डिस्काउंट मध्ये आहे ना. हो आणि खूप व्हरायटी पाहायला भेटला. कलर छान आहेत आणि डिस्काउंट पण खूप छान आहे. हो आपल्या बीड मध्ये एवढं छान डिस्काउंटेड साड्या किती साड्या आल्या बघ ना. तुला फायदा झाला हो का ऐका, नाही बघ बरं माझ्यामुळं? ऐका. मग आणि पुन्हा माझ्या संग भांडण करू नको आता गेल्यावर. नाही अजिबात कुठं भांडते ती नाही भांडत चला, असं चला, करू चला. बघा. माझ्या भावाला किती छान साड्या झाल्या हो, तुला ऐका, हा. भांडण करू नको. आता हे काय अजिबात. म्हणत ऐक जा. हो. त्यामुळं आपला किती फायदा झाला बघितलं का? बघ ना आपल्याला माहित होतं का द्वारकादास मध्ये आपली ओळख होती का? बघ किती छान छान साड्या भेटल्या माझ्या हो, हे बघ मुलं बरं. म्हणलं मी काय भांडणं लावत नसते अजिबात. मी आहे ना तुझा फायदा